नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना फक्त एक साधा महिना नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा महिना ठरणार आहे. ग्रहांची अशी काही स्थिती निर्माण होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात या गोष्टी आता होणारच आहे. काही इच्छा ज्या बऱ्याच काळापासून अपूर्ण होत्या, काही कामे जी सतत रेंगाळत होती ती आता गती घेणार आहेत. पण याच सोबतीने ग्रहांची बदलती चाल तुम्हाला काही बाबतीत सावध राहण्याचा इशारा सुद्धा देत आहे. जर तुमची रास मेष असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, पत्रिकेबद्दल, भविष्याबद्दल, तुमच्या नोकरी व्यवसायाबद्दल, नातेसंबंधांबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकतात. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, भविष्याची चिंता असेल, मार्ग मिळत नसेल, प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, काय करावे हे कळत नसेल तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, काय ग्रहदोष आहे, काय समस्या आहे ते बघू, तुम्हाला उपाय, सेवा, उपासना देऊ, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ. यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, सर्वात आधी सुरुवात करूया तुमच्या करिअर आणि व्यवसायापासून. मेष राशीच्या लोकांनो, ऑगस्ट 2026 मध्ये तुमच्या दशम आणि एकादश भावावर ग्रहांची विशेष कृपा असणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमधील राजकारण किंवा जुने वाद आता संपतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. ज्यांना पदोन्नती किंवा पगार वाढ हवी आहे त्यांच्यासाठी महिन्याचा दुसरा आठवडा अत्यंत शुभ असणार आहे. पण लक्षात ठेवा, सूर्याचे राशी परिवर्तन तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि कधी कधी अहंकार सुद्धा निर्माण करू शकतात. सहकाऱ्यांशी बोलताना नम्रता ठेवा. आता आपण बोलूया तुमच्या व्यापाराबद्दल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा बिझनेसमध्ये नवीन गुंतवणूक करणार असाल तर हा महिना तुम्हाला उत्तम नफा देऊन जाईल. विशेषतः जे लोक परदेशाशी संबंधित व्यवसाय करतात किंवा ऑनलाईन क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना प्रचंड यश मिळण्याचे योग आहेत. एक गोष्ट लिहून ठेवा, या महिन्यात तुमची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढणारच आहे. आता वळूया तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे पैसा. ऑगस्ट 2026 मध्ये मेष राशीची आर्थिक बाजू कशी असेल? मित्रांनो, या महिन्यात धन आणि लाभाचा स्वामी तुमच्या बाजूने उभा आहे. याचा परिणाम असा होईल की गेल्या काही महिन्यात अडकलेले तुमचे पैसे अचानक परत मिळू शकतात. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर तिथून चांगला परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु एक महत्त्वाची चेतावणी, महिन्याच्या मध्यात म्हणजेच 15 ऑगस्ट नंतर राशीवर राहू किंवा केतूच्या प्रभावामुळे तुमचे अचानक खर्च वाढू शकतात. हे खर्च घरगुती गरजांवर किंवा एखाद्या जुन्या आजारावर होऊ शकतात. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच एक बजेट तयार करा. विनाकारण उधारीवर पैसे देणे टाळा, अन्यथा तो पैसा परत मिळण्यात अडचणी येतील. थोडक्यात सांगायचे तर कमाई उत्तम होईल पण खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्या हातात आहे. आता जाणून घेऊया तुमच्या कौटुंबिक आणि प्रेमी जीवनाबद्दल. मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने खूप ऊर्जेने भरलेले असतात, स्पष्ट व्यक्ती असतात. ऑगस्ट महिन्यात तुमच्या याच स्वभावाचा प्रभाव तुमच्या नात्यावर पडणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबतचे जुने मतभेद संपुष्टात येतील. तुमचा जोडीदार या महिन्यात तुमच्या पाठीशी खंबीरपणा उभा राहील. कौटुंबिक जीवनात एखादा मोठा आणि शुभ समारंभ घडण्याचे योग आहेत, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. आता बोलूया तुमच्या लव्ह लाईफबद्दल. जे लोक सिंगल आहेत आणि आपल्या आयुष्यात कोणाची तरी वाट पाहत आहेत त्यांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. पण जे आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी महिन्याच्या उत्तरार्धात आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. किरकोळ कारणावरून वाद मोठे होऊ देऊ नका. संवाद साधताना शब्दांचा वापर काळजीपूर्वक करा. कोणत्याही यशाचा आनंद घेण्यासाठी आरोग्य आपले चांगले असणे गरजेचे आहे. मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2026चा हा काळ आरोग्याच्या दृष्टीने संमिश्र असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मानसिक ताण किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कामाच्या अतिव्यापामुळे थकवा जाणवेल, परंतु घाबरण्याचे कारण नाही. योग्य आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास तुम्ही लवकर ताजेतवाने व्हाल. वाहन चालवताना मात्र अत्यंत काळजी घ्या. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळा. आता आपण बोलूया विद्यार्थ्यांबद्दल. हा महिना तुमच्यासाठी खूप मेहनत घेण्याचा आहे. ग्रहांची स्थिती दर्शवते की तुमचे मन अभ्यासावरून थोडे विचलित होऊ शकते. सोशल मीडिया किंवा मित्रांमुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित केले तर स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला खूप मोठे यश मिळू शकते. शिक्षकांकडून आणि पालकांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी अधिक शुभ आणि फलदायी व्हावा यासाठी काही अचूक उपाय तुम्ही करू शकतात. दररोज किंवा दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. यामुळे आत्मविश्वास वाढेल, नकारात्मकता दूर होईल. दररोज सकाळी तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करा. यामुळे करिअरमधले अडथळे दूर होतील. मित्रांनो, हा होता मेष राशीचा ऑगस्ट 2026चा संपूर्ण लेखाजोखा.
एकूणच हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा आणि मोठे बदल घडवून आणणारा ठरणार आहे. फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि संधीचे सोने करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी आणि तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी, तुमची कुंडली तपासण्यासाठी आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. धन्यवाद.